Welcome back to Incoa News. Dr. Ketan Bhatikar said he will not comment on elections for 11 days following the demise of late Ravi Naik. He added that while discussions were made without consulting him, his respect for party leaders Sudin and Deepak Daulikar remains firm. सगळ्यांक नमस्कार. सगळ्या फोंडेकारांक आणि गोंयकारांक दिवाळीच्यो हार्दिक शुभेच्छा. येता ती दिवाळी आणि येता ते आमचो वर्स सगळ्यांक बरें वचचें, सगळ्यांक सूख आणि बरें आरोग्य आणि बरें आयुष्य मेळचें. ओके. सध्या तुम्ही बी आउट ऑफ गोवा आशिल्ले. आम्ही तुमच्याकडे संपर्क करपाचो प्रयत्न केल्लो, पण तुम्ही आउट ऑफ गोवा आशिल्ले, त्या खातीर आम्ही आज तुमच्याकडे येयल्ले आसात. तुमकां चडांत चड देव बरें करून आमच्या खातीर टायम दिलो म्हणून. म्हाका एक सांग, सध्या जे आमचे पात्रांव जे आसा रवी सीताराम नायक हे अकस्मात त्यांचे निधन जाले आणि त्याच्या उपरांत आता खंय तरी पोटनिवडणूक जावपाची आसा. सो ह्या पोटनिवडणुके पळयता आसतना तुमची नजर कशी आसा? म्हाका दिसता हांवें जे पयल्या दिसा सांगिल्ले प्रमाणे की 11 दीस म्हाका कांयच ताजेर भाश्य करपाचें ना, कारण हो दुखावट्याचो टायम आसा. हांव खंयच नरकासुराकूय हांवें विजीट करूं ना आनी हांव भायर आशिल्लो. म्हणजे भुरग्यांक शिकोवपाक जो हांव वता एवरी 2 म्हयन्यान म्हजे वर्कशॉप्स आसता आनी हांव ते घेवपाक गेल्लो. ज्या दिसा की दुखद गजाल रातची कळ्ळी, हांव सकाळी फ्लायट घेवन आयलो आनी परत नेक्स्ट मॉर्निंग हांव परत गेलो. म्हणून हांव काल रातचो पावला. सो हे 11 दीस जावनी. त्याच्या नंतर हांव संपूर्ण म्हजे कार्यकर्त्यांक मेळटलो आनी ताजे फुडले डिसिजन कितें तें घेतलें. ओके. तुमचो जो एमजी पक्ष आसा, जे तुम्ही सदांच म्हणटात की आपल्या वांगडा सदांच आसतले, जे तेंच्यांनी एक डिसिजन घेतलेले आसा रोखडेच, ते म्हटल्यार की मोगो पक्ष जो आसा हो फोंड्याक कॅन्डिडेट घालचो ना. हेजेर तुमचें कशें पळप जाता? हांव परत सांगता त्या प्रमाणे म्हाका दिसता खंयचीच डिसिजनां हे 11 दिसान घेवपाक जायना आनी हांव त्या डिसिजनाच्या बद्दल काय उलोवंक शकना, कारण मोगो पक्ष हो एलायन्सान आसा. सो एलायन्स धर्म पाळप हे आमचे मोगो पक्षाचे एक तरेचे कर्तव्य. सो हांव त्या बाबतीन म्हाजे लिडर सुदीन ढवळीकर, दीपक ढवळीकर यांच्यांनी मोठ्या मनान जे कितें म्हटलां, हांव त्या बाबतीर काय उलोवंक शकना, कारण तांच्यांनी 5 वर्सां ही दिल्ली ही पात्रांवाक दिल्ली तांच्या हिसबान आनी ते फोंड्या वोटर्सांनी 5 वर्सां ताकाच दिल्ली न्ही. सो आतां फुडें कितें डिसिजन आसा ते लक्ष्मी पुजन जावनी, 11वे दीस जावनी आनी त्या नंतर आमी डिसायड करुया. जर तुमच्या लिडर्सान जर सांगले आसत की हे जे बायपोल जे आसा हे आमी बिनविरोध जावं आमी कॅन्डिडेट घालिनासतना आमी तांकां चान्स दिवया, जाल्यार तुमचें एक प्रामाणीक मत कितें आसतलें? म्हाका अजुनी म्हाज्या लिडर्सांनी काय सांगूं ना. या म्हाका कसल्याच येदे व्हडले डिसिजन घेता आसतना फोंड्या तुमी येदे व्हडले तांचे लिडर आसा, तुमकां सांगूंक ना? म्हाका हाजेर कांयच डिसिजन खबर ना, कारण हांवें पयल्या दिसा सांगिल्ले त्या प्रमाणे आज पर्यंत सांगता हांव एक कार्यकर्तो. हांव खंयच्याच एमजीच्या कमिटीन या एमजीच्या युथ हातून खंयच्याच हातून ना. हांव फोंड्या एक मोगोचो कार्यकर्तो म्हणून काम करता. सो एमजी सेंट्रल कमिटीन जर डिसिजन घेतला आसत या एमजीन कितें घेतला आसत त्या डिसिजनाक हांव रिस्पेक्ट करता, बिकॉज आय हॅव एब्सोल्युटली नो आयडिया अबाउट दिस डिसिजन, नॉर माय पार्टी लिडर्स हॅव आस्क्ड मी ऑर कॉल्ड मी. बट माय रिस्पेक्ट टू माय पार्टी लिडर रिमेन्स स्ट्रॉंग, माय रिस्पेक्ट टू माय पार्टी रिमेन्स स्ट्रॉंग. जर तुमच्या कार्यकर्त्यांनी सांगले आसत की तुम्ही ही निवडणूक जी आसा ही लढची, जाल्यार तुम्ही तयार आसतले? पळय, हांव परत सांगता तुका, 11 दीस ज्या दिसा सोंपतले त्या दिसाक म्हजे संपूर्ण कार्यकर्त्यां बरोबर म्हजी भेट आसतली आनी त्याच्या नंतर हांव तुका सारको नितळ निवळ मनान जे कितें सांगतलो ते सांगिल्ल्या त्या गोष्टीर हांव तथ्य उरतलो. ओके. जर राव म्हटले आसत जाल्यार एक म्हणपाचें अशें आसा की जर राव म्हटले आसत जाल्यार तुमकां जर अपक्ष म्हणून जर वयचें पडटा आसत जावं दुसऱ्या पार्टीची खंयची टिकेट घेवची पडटा आसत जाल्यार तुमी घेवपाक तयार आसतले, कारण एमजीपीन ऑलरेडी डिसिजन घेतलेलें आसा, तेजेर काय ते नेगार वचपाना अशें आमकां तरी दिसता. तुमचें कशें डिसिजन आसतलें? 11 दीस जाले की त्याच्या नंतर हांव म्हज्या लिडर्सांक मेळटलो, म्हज्या लिडर्सां कडेन हांव उलयतलो, म्हाज्या लिडर्सां बरोबर हाजेर कंप्लीट एक गोष्ट घडटली आनी त्याच्या नंतर कितें जे डिसिजन घेवपाचें आसा, त्याच्या नंतर जे कितें उलोवपाचें आसा ते आमी सगळे कार्यकर्ते एमजीचे पक्ष हाजे बसून आमी हाजेर उलोवया सगळे. ओके. सध्या एक अशी चर्चा चलता की ते म्हटल्यारूच की जे एमएलए जे आसा पिरो मतदारसंघाचे गोविंदबाब गावडे हाणें खंय तरी हेतून लक्ष घातलेलें आनी तेणें एक अपील केल्ली आसात की सगळे जे पक्ष जे आसा ह्या पक्षांनी एक येवचे आनी जे रवी सीताराम नायक हांचे सुपुत्र दोना भितरले एकले हांकां बिनविरोध दिवचे. हेजेर तुमचें कितें मत? पळय, ते गोविंद बाबाचें पर्सनल डिसिजन, कारण गोविंद बाबाक हांवें पयल्या त्या दिसा की सकाळ पासून रात तो थंय आशिल्लो, हे ताजें पर्सनल डिसिजन आनी कोणाकूय आपलें पर्सनल डिसिजन दिवपाक रायट आसा. पण फायनली कशें आसता की वोटरांक कितें जाय, फोंडेकारांक कितें जाय ते आमी जाणून घेवया मरे 11 दिसा नंतर. 11 दीस ज्या दिसा घडटले
हांवें ठरयलां की ताज्या नंतर सगळे हांव म्हजे लिडर्स आसा फोंड्याचे, आमचे जे कोण आमच्या खातीर काम करता, म्हज्या सारखे जे कोण निश्ठावान कार्यकर्ते आहा हेंच्या कडेन उलोवया अँड देन वी वील टेक अ डिसिजन ऑन इट. आय रिस्पेक्ट गोविंद डिसिजन, कारण गोविंदान आपले सेंटिमेंट एक्सप्रेस केला, तशेंच सुदीप सरान आनी दीपक बाईंनी आपले जे कितें मनान आसा ते एक्सप्रेस केला आनी इट इज फायन. दे आर कम्फर्टेबल. इंडिपेंडंट कंट्री, एव्हरीवन हॅज रायट टू एक्सप्रेस वॉट दे वॉन्ट टू एक्सप्रेस. एव्हरीवन हॅज द रायट टू डू वॉट दे वॉन्ट टू डू इन लायफ. So my best wishes to everyone.